तर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीसाठी एक आनंदाची बातमी. तब्बल 8 महिन्यांनी धारावीने कोरोनापासून काहीशी सुटका करून घेतल्याचं दिसतंय. धारावी 2.5 चौरस किलोमीटर भागात वसलेला लोकसंख्येची प्रचंड घनता असलेला भाग आहे आणि या इतक्याशा जागेवर 6.5 लाखांपेक्षा अधिक नागरिक राहतात. या भागात 1 एप्रिलला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला आणि त्यानंतर आतापर्यंत 3700 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले. असं असलं तरी सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या अगदी 10 पेक्षाही कमी आहे. म्हणजे मी आपल्या माध्यमातून धारावीकरांचं अभिनंदन करते, कारण धारावी म्हटल्यानंतर स्लम असं झोपडपट्टी विभाग असं पाहिलं जातं, पण त्यांना मात्र कळलं आहे की कोरोनाला हरवायचं असेल तर जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि उद्धवजी ठाकरे साहेब आणि आरोग्यमंत्री टोपे साहेब जे नियम आपल्याला सांगतायत, ज्या सूचना देत आहेत त्या पाळल्याच पाहिजे आणि त्या पाळून आपलं स्वतःचं माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्यात राहून धारावीकरांनी तो उच्चांक म्हणजे होता कोरोनाचा तो निच्चांकावर आणला. धारावीच्या दृष्टिकोनातून आणि मुंबईच्या दृष्टिकोनातून खूप आनंदाचा दिवस आहे. आज तिथे कोरोना रुग्णांची संख्या 0 झालेली आहे आणि ह्याचं संपूर्ण यश हे मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि मुंबई पोलीस दल आणि धारावीतले सर्व पॉलिटिकल पार्टी, एनजीओ आणि विशेष करून धारावीकर यांची मेहनतीमुळे हा सर्व यश प्राप्त झालेलं आहे. धारावीकरांनी ज्या ज्या सूचना असतील राज्य सरकारच्या, महानगरपालिकेच्या, त्या सूचनांची अंमलबजावणी केल्यामुळे हा यश मिळालेलं आहे.